नमस्कार, माझे नाव मन्नू जमाल खान. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. आज मी तुमच्यासमोर अण्णालाल पाटील यांनी लिहिलेली आदलाबदल सादर करणार आहे. होळीचा सण होता. संध्याकाळची वेळ होती. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तिथे हातात हात घालून आले व त्यांचे बरोबर खेळू लागले. आजच शिवून आलेले नवे कपडे दोघांनीही घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखेच होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृताला आई-वडील होते, इसाबला फक्त वडील होते. दोन्हीही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांना एकसारखे कपडे घालते पाहून एक मुलगा म्हणाला, "अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघे किती एकसारखे आहात." यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. "अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे तुम्हाला दोघांची ताकद ही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल." पहिली मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, "खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. चला या पुढे." आणखी एक जण ओरडला, "ही नुसती गंमत आहे." इसाबने अमृताकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, "नाही, माझी आई मला मारेल." त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडला असताना आईने त्याला बाजावले होते. "हे बघ, नवीन कपड्यासाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळवलेस किंवा फाटलेस तर लक्ष ठेव." अमृतने आई-वडिलांपेक्षा खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाबाचा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हटली तर बाबा काही ऐकणार नाही हे अमृत फक्त ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मानणार नव्हता. अखेरकार नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृताच्या बाबाला गळ घातली. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायचं नाही तयारी नव्हती. त्यातही इसाबाबरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, "चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे." त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृताने खूप धडपड केली आणि म्हटला, "हे बघ केशव, माझी कुस्ती लढायची मूड नाहीये. सोड मला." पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृताला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गंमतीने ओरडू लागली. अमृत हारला. केशव जिंकला. हुर्रे हुर्रे. इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, "चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो." केशव घुटमळला. पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्हीही मुले परस्परांना भिडली. धन्यवाद.